तेच म्हटलं आवाज का नाही येते तुमचा? वायर कोणी काढली? चलो. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं चॅप्टर मध्ये सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो डिस्कस करू आपण. इम्पॉर्टंट टॉपिक आहे मॉलिक्युलर मास. बरोबर? किंवा त्याला म्हणतो आपण ऍटॉमिक मास. दोघेही मासेस मॉलिक्युलचं असेल ऍटमचं असेल ते यू मध्ये असेल. यू ला म्हणतात युनिफाईड मास किंवा ऍटॉमिक मास युनिट. कळलं? आणि हे यू मध्ये असेल मग ते वॉटरचं मॉलिक्युलचं मास असेल 18 यू, किंवा मग ते हायड्रोजनचं ऍटमचं मास असेल 1 यू. हे यू मध्ये असणार. काही डाऊट नाही. मॉलिक्युलर मास का म्हणायचं? कारण हा मॉलिक्युल आहे. ऍटॉमिक मास म्हणायचं कारण हा ऍटम आहे. हा काय? ऍटम आहे. मॉलिक्युल एकत्र आल्यानंतर काय होतं? कंपाऊंड बनतं. म्हणजे वॉटर एक कंपाऊंड आहे. हे ऍटम एकत्र आल्यानंतर काय बनतो? एलिमेंट बनतो. काय म्हणतो? एलिमेंट. मग तुमच्याकडे जो पिरियड टेबल आहे त्याच्या पार्टिकलला ऍटम म्हणायचं. ते सर्व ऍटम पासून बनले. कोणापासून? ऍटम पासून. आणि जे कंपाऊंड तुम्ही बघता कोणतेही कंपाऊंड ते सर्व कशापासून बनलेले असतात? मॉलिक्युल पासून. आणि मॉलिक्युलला प्रत्येक मॉलिक्युलला स्वतःचं एक काय असतं? मास असतं. इथपर्यंत स्टोरी क्लिअर आहे? हॅलो? बरोबर. एवढ्या मागे नाही बसायचं. पुढे यायचं इथे. नेक्स्ट. मग तिथे रोल, तिथे एक एंट्री होती तिचं नाव असतं अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. त्याच्यामध्ये पुन्हा एक गोष्ट सांगितली होती मी की मॉलिक्युलर मासला फॉर्म्युला मास म्हणायचं. याला काय म्हणायचं? फॉर्म्युला मास म्हणायचं. केव्हा? जेव्हा आयनिक कंपाऊंड असतो. कोणता? आयनिक कंपाऊंड असतो. असं असं की Na+Cl- असं जर असेल तर त्याला मॉलिक्युलर मास ऐवजी फॉर्म्युला मास म्हणायचं. पाणीपुरी पिऊन यायचं. हम्म? लवकर बस विराज, तिथेच बस. बाहेरची कडी लाव, बाहेरची बाहेरची. अरे, बरोबर. बरोबर. तर नेक्स्ट आपण मग मॉलिक्युलर मास बघितलं, ऍटॉमिक मास बघितलं. आता अमाऊंट ऑफ सबस्टन्स. केमिस्ट्रीत अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल मध्ये मेजर करतात. त्याच्यामध्ये मोल मध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स सांगायचं असेल तर केमिस्ट्री म्हणतं 1 मोल. 1 मोलची व्हॅल्यू काय असते? 6.022. आणि किती असते? 10⁻23. आणि हे काय असतात? एकतर हे ऍटम होऊ शकतात. जर इलेमेंट असेल तर ऍटम असणार. कंपाऊंड असेल तर मॉलिक्युल असणार. जर आयन असतील तर कटायन किंवा अनायन असणार. ते काही असणार. नंबर किती पाहिजे? 6.022 × 10⁻23. मग माझ्याकडे एक वॉटर मॉलिक्युलर मास काढलाय मी वॉटरचं, तर तो एका मॉलिक्युलचा मास 18 यू आहे. एका मॉलिक्युलचा मास किती आहे? 18 यू. आणि मला सांगायचंय की 6.022 मला वॉटरच्या एका मोलचं काढायचं. मला आता मॉलिक्युलर मास ऐवजी मोलार मास काढायचं. काय काढायचं? म्हणजे मला सांगायचं वॉटरच्या एका मोलचं मास किती. मोलार मास म्हणजे काय? मोलार मासचं मिनिंग काय? 1 मोल मास. किती मास? 1 मोल मास. 1 मोलचं मिनिंग समजलं ना? किती पार्टिकल? 6 × 10⁻23. मग आता मला वॉटरच्या एका मॉलिक्युलचं नको आहे, एवढ्या मॉलिक्युलचा मास पाहिजे. किती मॉलिक्युलचा मास पाहिजे? एवढ्या मॉलिक्युलचं. म्हणून त्याला मोलार मास म्हणतात. आणि मग काय करायचं? मॉलिक्युलर मासच काढायचं, त्याला फक्त ग्रॅम मध्ये लिहायचं. मग हे 18 ग्रॅम मध्ये किती वॉटरचे मॉलिक्युल आहेत? 1 मोल. 1 मोल म्हणजे किती? 6 × 10⁻23. एवढे मॉलिक्युलच्या मासला 18 ग्रॅम म्हणतात. आणि एकाला किती म्हणतात? 18 यू म्हणतात. कळलं? मग जेव्हा हे मोलार मास म्हटलं म्हणजे लक्षात ठेवायचं 1 मोलचं मास. 1 मोल मध्ये किती क्वांटिटी असतं? 6 × 10⁻23. आणि ते आलेच ग्रॅम मध्ये असतं. कशामध्ये असतं? कारण 6 × 10⁻23 हा काउंट मोठा असतो भरपूर. कसा असतो? मोठा. तो आपण मोजू शकतो. आपल्याकडे असं भरपूर इन्स्ट्रुमेंट आहेत की ते ग्रॅम पॉईंट मध्ये मोजतात. 1 ग्रॅम नाही, 0.5 ग्रॅम हे आपल्याला मोजता येतात. 18 ग्रॅम म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला मोजता येतं. मोजता येतं ना? मग 18 ग्रॅम ऑफ वॉटर घेतलं की समजायचं ते 1 मोल आहे. 1 मोल म्हणजे त्याच्यामध्ये एवढे वॉटरचे मॉलिक्युल्स फिरतायत. गोष्ट क्लिअर क्लिअर होत आहे? ऑनलाईन शिंदे? शिंदे? हो सर.
बरोबर. शिंदे आहे का? हो. बरोबर. चला इथपर्यंत काही प्रश्न आहे मला? आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं अमोनिया, सॉरी युरिया, NH2CO NH2, याला युरिया म्हणतात. फेमस काय आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी? हा फर्स्ट असा मॉलिक्युल आहे कोणता ऑर्गॅनिक ज्याला आपण लॅब मध्ये बनवलाय. त्याच्या आधी असं सायंटिस्ट म्हणायचे की लॅब मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड बनू शकत नाही. तो कुठे असतो? एक तर प्लांट मध्ये असतो, अॅनिमल मध्ये असतो, बॅक्टेरिया मध्ये असतो की लिव्हिंग थिंग मध्ये असतो. पण याला फर्स्ट टाइम बनवलं गेलं म्हणून हा फेमस आहे. चला याच्याबद्दलच न्यूमेरिकल सीईटीने क्वेश्चन केलेला आहे. बरोबर. इंडिया आज करू शकतो फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड मेड इन अ लॅब. माहिती पाहिजे. याचं मॉलिक्युलर मास काढायला शिकलो आपण. कोणतेही मॉलिक्युलर असेल एलिमेंट बघायचे, NHCO मल्टिप्लाय करायचं, प्लस करायचं. आपण भरपूर 3 दिवसापासून हेच करतोय. मॉलिक्युलर मास हे कोणतं? हे एका मॉलिक्युलचं, वन मॉलिक्युलचं मास येणार आहे. बरोबर. मग याला काय म्हणतात? वन मॉलिक्युलच्या मासला म्हणतात मॉलिक्युलर मास. याला काय म्हणणार? मॉलिक्युलर मास. पण मला मोलार मास काढायचं. काय काढायचं? मोलार मास. मला मोलार मास काढायचं म्हणजे मला क्वांटिटी किती घ्यायची? 6 × 10⁻23. मग तेव्हा मी काय करणार? हे याचं मास यू मधल्याला फक्त जी मध्ये लिहिणार. कशामध्ये लिहिणार? जी मध्ये लिहिणार. म्हणजे युरियाचे किती मॉलिक्युल्स? 6 × 10⁻23 एवढ्या मॉलिक्युलचा मास ग्रॅम मध्ये येणार. कशामध्ये येणार? ग्रॅम मध्ये येणार. कळलं? मग केमिस्ट्रीत ग्रॅम ग्रॅमच्या गप्पा नाही होत. असं म्हटलं जातं की रिॲक्शन मध्ये आम्ही 1 मोल घेणार आहोत. तुम्हाला काय डोक्यात आलं पाहिजे? आपण युरियाचा 1 मोल घेणार आहोत म्हणजे काय घेणार आहोत? 6 × 10⁻23 मॉलिक्युल्स घेणार आहोत. त्याचं मास केमिस्ट्रीला माहिती असतं, तुम्हाला माहिती आहे. कसं काढायचं? त्याचं मॉलिक्युलर मास काढायचं, त्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं. कळलं? मग कोणत्याही गोष्टीचं. आणि सेकंड थिंग, तुम्हाला क्वेश्चन काय आज केले जातात तर फाइंड आउट मोल. पहिलाच प्रश्न असतो मोल फाइंड आउट करा. काय फाइंड आउट करा? मोल फाइंड आउट करा. म्हणजे मोल मध्ये तुम्हाला सांगितलं असतं की हायड्रोजन ऍटम आहे किंवा हायड्रोजन इलेमेंट आहे. काय मोबाईल ठेवा अंका. हायड्रोजन इलेमेंट आहे. आणि हायड्रोजन इलेमेंटचं मला सांगा, याचं ऍटॉमिक मास निघणार का मॉलिक्युलर मास निघणार? ऍटॉमिक मास निघणार. ऍटम हायड्रोजनचं ऍटॉमिक मास किती असतं? 1 U. बरोबर की नाही? आणि तुम्हाला सांगितलं आम्ही 18 ग्रॅम ऑफ हायड्रोजन घेतलाय. काय घेतलाय? हायड्रोजन घेतलाय. बरोबर. किंवा त्याला हेलियम बद्दल बोलू, हे थोडं कॉम्प्लिकेटेड. हेलियम हेलियम किती याचा मास किती असतो? एका ऍटमचा मास किती असतं? 2. म्हणजे मी हेलियमच्या एका ऍटमचं मास काढलं तर यू असतं. याला ऍटॉमिक मास म्हणतात. म्हणू शकतो त्याला. आता मला सांगितलं मी 24 ग्रॅम ऑफ, किती? 24 ग्रॅम ऑफ हेलियम घेतलेला आहे. म्हणजे गिवन मास किती आहे? 24 ग्रॅम. आणि तुम्हाला सांगितलं फाइंड आउट मोल्स. मोल्स मध्ये सांगा तुम्ही किती मोल्स घेतले. हा प्रश्न एक्झॅक्टली सीईटी किंवा एनडीला येऊ शकतो. फाइंड आउट दी मोल. फॉर्म्युला काय आहे? मोल फाइंड आउट करायचा का दिला तुम्ही? मोल किती असतात? नंबर ऑफ मोल्स गिवन मास अपॉन मोलार मास. टोटल मास, मोलार मास. गिवन मास किती आहे? 24 ग्रॅम. मोलार मास काढण्यासाठी मॉलिक्युलर मास काढायला लागेल. मॉलिक्युलर मास तर नाही, ज्याचा ऍटॉमिक मास आहे. मग ऍटॉमिक मास किती? ऍटॉमिक मास आहे 2U. त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? 2 ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये? 2 ग्रॅम मध्ये. कारण मोलार साठी जायचं ना आता, मोल साठी. मग ते 2 टाकायचं. आन्सर किती ना? 2 × 1 = 2 12. तर 12 तुम्ही काय घेतलेत? मोल्स घेतलेत. किती घेतलेत? तुम्ही 24 ग्रॅम जर हेलियम घेतला, याचा मिनिंग तुम्ही त्याचे 12 मोल्स यूज केले. किती मोल यूज केले? 12 मोल. आता मला सांग, मला पुन्हा प्रश्न विचारला. नेक्स्ट हा पॉइंट कळला का? चला लिहा न्यूमेरिकल नंबर. नेक्स्ट काय न्यूमेरिकल मध्ये? चला नोटबुक काढा. न्यूमेरिकल. समजलं सर. चला लिहा. फाइंड आउट नंबर ऑफ मोल्स. चला न्यूमेरिकल लिहा. फाइंड आउट नंबर ऑफ मोल्स फॉर हेलियम. Find out number of moles for helium and then number of particles.
number of atoms. Find out number of moles for helium and then number of atoms for a 24 gram of given mass. Find out number of moles and number of atoms, number of moles and number of atoms for given 24 gram of for 24 gram बस कळलं लिहिलं यस मग तुम्ही न्यूमेरिकल असं लिहिलंय हिलियम आहे आणि तुम्हाला नंबर ऑफ मोल फाइंड आउट करायचे आहे आणि तुम्हाला नंबर ऑफ ऍटम फाइंड आउट करायचे आहे कोणासाठी तर एक गिवन तुम्हाला किती मास दिलाय 24 ग्रॅम साठी तर 24 ग्रॅम मध्ये मोल्सही फाइंड आउट करा आणि नंबर ऑफ ऍटम्सही फाइंड आउट करा कोणाचे हिलियमचे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे गिवन मास बाय मोलार मास तर गिवन मास तर 24 आहे मोलार मास काढण्यासाठी काय करणार चला नोट हेलियमचं ऍटॉमिक मास किती असतं 2U मग हेलियमचं मोलार मास किती असणार 2 ग्रॅम बरोबर की नाही पुट करा 2 ग्रॅम 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 कॅन्सल बरोबर ग्रॅम ग्रॅम त्याला युनिट नसतं 12 तर किती मोल्स आहेत 24 ग्रॅम म्हणजे हेलियमचे 12 मोल्स आहेत तुम्हाला सांगितलं आता ह्या 24 ग्रॅम मध्ये किती ऍटम्स आहेत मग नेक्स्ट फॉर्म्युला नंबर ऑफ ऍटम्स कसे फाइंड आउट करतात मोल्स इंटू ॲव्होगाड्रो नंबर मोल्स इंटू ॲव्होगाड्रो नंबर म्हणजे काय असतो बोला तेच मोल्सच असतो 6.022 इंटू 10⁻23 त्याला ॲव्होगाड्रो नंबर म्हणतात काय बरोबर आहे हा मोल्स म्हणजे तेच रे आता मला सांगा एका मोल मध्ये किती असतात 6 इंटू 10⁻23 मग 12 मध्ये किती असणार त्याला त्याने मल्टिप्लाय करा एका मोलचा तुम्हाला माहिती ना मग 12 ला काय करावं लागणार 12 इंटू 6.022 इंटू 10⁻23 चला फाइंड आउट करा किती होणार फाइंड आउट करा 12 इंटू 0.22 चला 12 इंटू 6.02 इंटू 10⁻23 चला आन्सर सांगा 0.2 यूज करायचं मल्टिप्लाय करा 602 इंटू 12 ऍक्च्युली करायचंय हॅलो विराज डोकं नाही लावायचंय 6.02 मल्टिप्लाय बाय 12 कसं होणार आठवीतले मुलं सॉल्व्ह करतात 602 इंटू 12 10⁻20 तिथेच ठेवायचा 722 इंटू 7 पॉईंट सांगा रे 7 बरोबर यस इंटू 10⁻23 एवढे नंबर ऑफ ऍटम्स इथे असणार 23 म्हणजे करतोय भरपूर मोठा नंबर आहे 72 ऍटम नाही आहेत त्यावरती 23 झिरो आहेत तिथे चला कोणाला काही कळालं न्यूमेरिकल्स इथून सीईटी असेल काही असेल पुन्हा रिपीट काय क्वेश्चन केमिस्ट्री मध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे मग हाच कधीही तुम्हाला गिवन मास दिलेला असणार बरोबर तुम्हाला मॉलिक्युलर मास काढून त्याचं काय करावं लागणार नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करता आले पाहिजेत आणि नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा ऍटम फाइंड आउट करता आले पाहिजे चला कम्प्लीट नेक्स्ट न्यूमेरिकल ऑनलाईन शिंदे दीपक चलो सर कळालं बरोबर मग जो क्वेश्चन नीटने विचारला होता त्याच्यावरती बोलू चला वाटलं तुम्हाला नीट जे द्यावं बरोबर किंवा सीईटी विचारू शकतो ना सीईटी या बुक्स मधूनच प्रश्न विचारतो चला सीईटीने विचारलं कोणासाठी युरियासाठी कोणासाठी चला हा न्यूमेरिकल पुन्हा कंटिन्यू करू आपण युरियाचं आता प्रत्येकाला काढता येईल का मॉलिक्युलर मास काढता येईल का युरियाचा मॉलिक्युलर मास काढता येईल का हो का नाही बरोबर तर युरियाचं मॉलिक्युलर मास आपण ऍझ्युम करू तुम्ही काढलेलं आहे ते 60 आहे किती आहे 60U
मग त्याचं मोलार मास किती झालं? 60 ग्रॅम झालं. काय झालं? 60 ग्रॅम पर मोल. पर मोल म्हणजे एका मोलचं मास. ग्रॅम पर मोल समजतं ना? त्याला डिवाइड बाय मोल म्हणजे काय? 1 मोलचं मास ते पर मोल लिहितात. मग तुम्हाला आता सांगितलंय की चला न्यूमेरिकल मध्ये पुन्हा टॉपिक. युरियाचं मोलार मास किती आहे? तुम्ही काढलं 60 ग्रॅम. तुम्हाला सांगितलं 5.6 ग्रॅमचा आम्ही युरिया यूज केलं. किती ग्रॅमचा? 5.6. तर नंबर ऑफ मोल्स का कसं काढणार? मला नंबर ऑफ मोल्स काढायचे. कसं काढणार विराज? मोबाईल ठेवायचं. मला नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया काढायचं आहे. मोलार मास तुम्ही फाइंड आउट केलाय 60 ग्रॅम. गिवन मास फाइंड आउट किती सांगितलंय? सिंपल आहे ना. गिवन मास किती आहे? 5.6. मोलार मास किती आहे? 60. एवढे मोल्स असणार. एवढे मोल्स असणार. गिवन मास बाय मोलार मास. चला काढता येईल काय आन्सर? चला काढा. काय काढा? नंबर ऑफ मोल्स. हॅलो, कसं काढणार? 5.6 बाय 60. होमवर्कला टाका. मला हे आन्सर पाहिजे. 5.6 बाय 60 नंबर ऑफ मोल्स. होमवर्कला मला सॉल्व्ह केलेलं पाहिजे. आन्सर तुमचा आला पाहिजे 0.0933. एवढे मोल्स यायला पाहिजेत. आणि एवढे मोल आल्यानंतर तुम्हाला सांगितलंय की या 5.6 ग्रॅम मध्ये किती युरियाचे मॉलिक्युल असतील. मग 5.6 ग्रॅमचा किती मोल होतो? 5.6 ग्रॅमचा किती मोल होतो? 0.0933. एवढे मोल होतो. मग याच्यामध्ये किती मॉलिक्युल असतील? या मोलला कशाने मल्टिप्लाय करायचं? 6.022 इंटू 10⁻23 ने मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला नंबर ऑफ काय मिळतील? पार्टिकल. नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळतील. तर काय करायचं? न्यूमेरिकलला सॉल्व्ह कसं करायचं? घरी करायचं होतं. हे बघा न्यूमेरिकल असं होता. तुम्हाला सांगितलं होतं की कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स इन अ युरिया फॉर अ ग्रॅम ऑफ 5.6 ग्रॅम. कळाला पॉइंट? कळतंय? याला आपण कसं सॉल्व्ह केलं? याला आपण आधी सिंपल बनवलं. सिंपल कसं बनवलं? आपण असं बनवलं, नंबर ऑफ मोल्स काढा, मॉलिक्युलचे म्हणजे ऍटम काढा. कोणाचे? हिलियमचे. आणि किती मास होईल ते? 24 ग्रॅम होते. किती किती आहे? 5.6. मग आधी त्याचं मॉलिक्युलर मास काढा. काढलं? आयुष काढतील ना? मग ते काढल्यानंतर त्याचा मॉलिक्युलर मास काढा. मग नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला लिहा. गिवन मास बाय मोलार मास. किती गिवन होतं? 5.6. मोलार किती होतं? 60. नंबर ऑफ मोल्स किती झालेत? 0.093. मग आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळाल्यानंतर नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढता येतात. तर नंबर ऑफ मॉलिक्युलचा फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ मोल्स. दीज आर नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगाड्रो कॉन्स्टंट. ॲव्होगाड्रो कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही असते, म्हणजे ती 6.022 इंटू 10⁻23. आन्सर तुमचे एवढे मॉलिक्युल्स 5.6 ग्रॅम ऑफ युरियामध्ये असतील. तर तुम्हाला प्युअर 5.6 ग्रॅमचा युरिया दिला, त्यात तुम्हाला कळेल, डायरेक्ट सांगता येतं की त्यामध्ये 5 वरती 22 एवढे युरियाचे मॉलिक्युल असतात. असतात का? कळायला पाहिजे. आता कोणताही किती ग्रॅम घेतला त्यात किती मॉलिक्युल असतात हे आपल्याला सांगता येतं. आता मला क्लास 7च्या मुलाने विचारलं की सर हे तुम्ही पाणी वगैरे घेताय, पाण्यात तुम्ही म्हणता मॉलिक्युल वगैरे भरपूर असतात, एकदम असतात ना, लॅक्स मध्ये असतात, मिलियन मिलियन मध्ये असतात, तुम्हाला कसं कळेल? बरोबर आहे. तुम्ही मायक्रोस्कोपने बघाल का? आता तुम्ही युरिया मायक्रोस्कोपने बघितला का? बघितला का? तर तुम्हाला फक्त युरियाचा फॉर्म्युला माहिती होता. खतम. तुम्हाला माहिती ह्या पावडरमध्ये ऍक्च्युली किती मॉलिक्युल्स आहेत. मायक्रोस्कोपची गरज नाही. मायक्रोस्कोपची गरज नाही. कोणताही कंपाऊंड किती ग्रॅमचा आहे यातनं आपल्याला सांगता येतं. तुम्ही जर माझ्याकडे गोल्ड आणलं, काय आणलं? सर ही गोल्डची रिंग आहे, एवढी ग्रॅम आहे, बरोबर? याच्यात गोल्डचे किती ऍटम असणार आहेत? मग मी काय करणार? तेच करणार. गोल्डचं ऍटॉमिक मास काढणार. हॅलो, गोल्डचा ऍटॉमिक मास काढणार, त्याचा मोलार मास काढणार, इव्हन मास बाय मोलार मास करणार आणि सांगणार याचे किती मोल्स आहेत.
आणि एका मोलमध्ये एवढं असतात, तर एवढ्या मोलमध्ये किती असतात सांगणार. एवढ्या ग्रॅममध्ये एवढे ऍटम आहेत. मायक्रोस्कोपने बघितलं का मी त्या रिंग मध्ये किती आहे, काही गरज नाही, ऑलरेडी भरपूर अभ्यास झालेला आहे. तुम्हाला प्रत्येक ग्रॅम मध्ये गोल्डच्या कळतं की किती ऍटम आहे. सोडियम क्लोराईडच्या तुम्ही मिठाचा अर्धे एक 400 ग्रॅम मीठ घेतलं तरी कळतं की त्यामध्ये सोडियम क्लोराईडचे किती मॉलिक्युल्स आहेत. समजलं केमिस्ट्री? कळतंय का? तर तुम्हाला कोणत्याही कंपाऊंडचा किंवा ऍटमचा किंवा कोणत्याही इलिमेंटच्या मास वरनं मला सांगता येतं की त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स आहेत. समजला मॉरल स्टोरी? हॅलो, हो का? जोरात बोलायचं. बरोबर. चला, इथे काही गोष्टी आहेत, मला वाटतं हे होमवर्कला तुम्हाला जमू शकतं. आता याच्यात काही मोठी डील नाही. इथे सांगितलं आहे, इकडे बघायचं. 52 ग्रॅम ऑफ हेलियम आहे. किती ग्रॅम आहे? 52 ग्रॅम ऑफ हेलियम. महाजन, मोबाईल एक तर साईडला ठेवायचा. तर 52 ग्रॅम ऑफ हेलियमला तुम्हाला नंबर ऑफ ऍटम कॅल्क्युलेट करायचे. काय करायचे? नंबर ऑफ ऍटम. मग नंबर ऑफ ऍटम डायरेक्ट कॅल्क्युलेट होत नाही. आधी काय करावं लागेल? 52 ग्रॅम मध्ये किती मोल्स असणार, 52 ग्रॅम मध्ये किती मोल्स असणार, आणि मग त्या मोलला काय करायचं? 6.022 मल्टिप्लाय करून सांगायचं यामध्ये किती ऍटम्स असणार. बरोबर का? बरोबर. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितलंय हेलियम आहे, बरोबर. आणि हेलियम तुम्हाला सांगितलं हाय ऑर्गन आहे, ऑर्गनचे मोल्स दिले तुम्हाला, 52 मोल्स दिले. डायरेक्टच मोल दिले ना, कोणाची मोल असो, ऑर्गनची असो का कोणाची असो. 52 मोल्स मधले मला काय पडायचे? ऍटम काढायचे. कसं काढणार? हॅलो, आर्गॉनचे 52 मोल्स आहेत, त्याच्यात किती ऍटम असणार? इंटू 6.20 करायचं डायरेक्ट खतम. मोल माहिती ना, पुन्हा मोल काय काढायचे? मोल नसतील तर काढायचे ना. मोल डायरेक्ट दिल्याने 52, त्याला 6.20 मल्टिप्लाय करायचं. इथं एक शॉर्टकट आहे काय. आता याचं काय करायचं? हेलियमचे 52 यू आहे. हेलियमचे काय आहे? 52 यू. मग तुम्हाला सांगितलं 52 यू मध्ये किती हेलियम चे ऍटम असतील. तर सोपं आहे ना, एक हेलियमचा यू 2 यूचा असतो. डायरेक्टच समजतो ना, 52/2 केलं तर असं कळेल ना. मोल काढण्याची काय गरज आहे? एक हेलियमचा ऍटम 2 यूचा असतो. 52 मध्ये किती असतील? 52/2. जमेल का? हॅलो, चालता डोक्यात काहीतरी घुसलं का मोल वगैरे काही? ट्राय करायचं, घरी ट्राय करा. न्यूमेरिकल नंबर, चला लिहा, मार्क करा. न्यूमेरिकल नंबर 1.5 आणि न्यूमेरिकल नंबर 1.6 मला उद्या होमवर्कला पाहिजे. नेक्स्ट टॉपिक 1.5 आणि विराज, हा पाहिजे. हा, त्याचं लक्षात घ्या, मिनिमम 20 फूट कशा काढायला लावणार. पहिल्यांदा येते नाही तर रस्त्यावरती. आपल्याला बघायचंय गॅसेस बद्दल काय. आतापर्यंत आपण युरिया घेतला. युरिया काय होता? गॅस होता का? नाही. चला नेक्स्ट टॉपिक लिहायचंय की मोल फॉर गॅस. लिहा, मोल अँड गॅस. मोलचं आणि गॅसचं रिलेशन काय? मोल अँड गॅस. मोल अँड गॅस. मार्कला टॉपिक. चला कधी ते लिहायचं? हॅलो, 1 मोल ऑफ गॅस, 1 मोल ऑफ गॅस ऑक्युपाईज व्हॉल्यूम ऑफ 22.4 डीएम क्यूब, म्हणजे त्याला लिटर म्हणू शकतात. और डीएम क्यूब ला दुसऱ्या भाषेत और लिटर लिहा. काय लिहा? लिटर. ऍट स्टँडर्ड टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस अँड प्रेशर वर्ड ऍटमॉस्फिअर, त्याला म्हणतात STP. त्याला काय म्हणतात? STP. मग आपण याच्यावरती बोलू काय. STP वरती माझ्या माहितीप्रमाणे एनडीला क्वेश्चन आलेला आहे. व्हॉट इज मीन बाय STP? सीईटीचा सिलेबसच आहे, त्यामुळे पर्टिक्युलर सीईटी वाल्यांचा प्रश्न लक्षात ठेवायचा. फर्स्ट चॅप्टर फॉर
ठीक. चला, लिहिल्यानंतर मला विचारायचं काय चाललंय. झालंय. चला, तर केमिस्ट्रीमध्ये पुन्हा एक महत्व टॉपिक, STP. तुम्हाला भरपूर ठिकाणी दिसेल STP, STP, STP. ओके, STP काय असतं? स्टँडर्ड टेम्परेचर. केमिस्ट्रीत जर कोणती गोष्ट स्टँडर्डाइज करायची असेल, काय असेल, स्टँडर्डाइज करायची असेल, तर त्याला 0 डिग्री सेल्सिअसला काय केलं तर स्टँडर्ड टेम्परेचर किती असतं? 0 डिग्री सेल्सिअस. आणि प्रेशर किती असतं? हॅलो, 1 ऍटमॉस्फिअर. आता तुम्ही 1 ऍटमॉस्फिअर प्रेशर मध्ये बसला. नॉर्मल आपलं टेम्परेचर किती असतं? अदर 1 ऍटमॉस्फिअरिक पेक्षा कमी झालं तर तुमच्या आताच काय होणार? आताच काय होणार? तुमच्या डोक्यामध्ये हॅमरेज होणार, तुमच्या नाकातनं कानातनं ब्लड वगैरे येणार. नाकात नाही येणार. समजलं? आपण हाय प्रेशर मध्ये राहणारो अॅनिमल आहोत. जसं की हे फिश असतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आणि हे आपण जो चला वरच. हं? वरती ते लावून घे विराज. हे बघा, आपण जे आहोत ह्युमन बिईंग आहोत आणि ह्युमन बिईंग जमिनीवरती राहतो. तुम्हाला काय फील होतं का? तुमचे मित्र, तुमचं घर, आपण नॉर्मल जवळ असतं एकदम, आपल्याला एअर फीलही होत नाही. एअर म्हणजे पार्टिकल्स असतात. काय असतात? पार्टिकल असतात, त्याच्यामध्ये भरपूर गॅसेस आहेत. तसं तुम्हाला काय वाटतं, फिशलाही फील होते असेल का? नाही, त्यांनाही आपल्यातच फील होतं, त्यांना वॉटर फील होत नाही. कळतंय तुम्हाला? आणि जो प्रेशर असतो ना पाण्याचा, तो आपल्याला फील होतो पाण्यामध्ये, फिशला फील होत नाही, कारण ते त्यांचं बॉडी त्यांच्याकडे अडॅप्टेड आहे. ते कमी प्रेशर मध्ये आले की त्यांना फील होतं, अरे आपण कमी प्रेशर मध्ये आलो. तसं आपणही जमिनीवरती राहतो तर लो प्रेशर अॅनिमल आहोत. आपल्याला एका हाईट वरती नेलं ना की आपल्याला फील होतं की ना आपल्या बॉडीमध्ये काहीतरी होत आहे. तुमचं हार्टबीट वाढणार, तुमचा हार्टबीट वाढणार. तो जर बऱ्यापैकी वाढला ना, तुमच्या नाकातनं ब्लड येणार, तर तुम्हाला फील होणार की अरे काहीतरी चेंज झालाय. काय चेंज झालाय? प्रेशर. आपण एका हाय प्रेशर लेवलवरती राहणार माणूस. अर्थ असतं ना, हे अर्थ आहे. अर्थ, ही अर्थ आहे आणि अर्थच्या बाहेर हे गॅसेसचं एक काय इन्व्हॉल्व आहे, त्याला ऍटमॉस्फिअर म्हणतात. आणि सर्वात जास्त प्रेशर कुठे असतं? गॅसचं इथे असतं. हे सर्व गॅस इथे प्रेशर क्रिएट करतात. जेवढं हाईटला म्हणजे हे गॅसेस, समजतं ना, या गॅसेसचं प्रेशर कुठे पडतं? अर्थच्या सरफेस वरती. अर्थच्या पाणी असतं ना, आणि पाण्याचं टँक भरलाय, प्रेशर कुठे असतं? सो पाण्याचं प्रेशर बॉटमला असतं ना. तसं पूर्ण एअरचं प्रेशर इथे असतं आणि याच्यात आपण नॉर्मल एकदम जगतो, कारण आपण मॉडिफाय झालोय. काय झालोय? मॉडिफाय झालं. मग काय? आणि हे प्रेशर किती असतं नॉर्मली? 180. आपण 180 प्रेशरला राहणारो अॅनिमल आहोत. कळलं? पाण्यातले जे जास्त प्रेशर राहतात, पाण्यामध्ये जास्त प्रेशर असतं, जसं तुम्ही खाली येणार प्रेशर वाढतं. तुम्हाला काय म्हणायचंय? मग सायंटिस्टने काय केलं की जे नॉर्मल अर्थचं प्रेशर असतं, आपण जे राहतो त्याला म्हणतात 180. त्या 180 ज्या काही गोष्टी होतात त्यांना स्टँडर्ड प्रेशर म्हणतात. 0 डिग्री सेल्सिअसला जी गोष्ट होते त्याला म्हणतात स्टँडर्ड टेम्परेचर. जर तुम्ही 0 डिग्री सेल्सिअसला एक गॅस आहे, एक, लक्ष द्या मी काय म्हणतोय, कोणता गॅस आहे? कोणताही, चला हेलियम. एक हेलियम गॅस आहे, त्याचं टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस, आणि त्याचं प्रेशर किती आहे? 180 आहे. हॅलो, काय बोलतोय? हिलियम गॅस आहे, त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे, त्याचं प्रेशर त्याच्यामध्ये आपण 180 मेंटेन केलाय. आणि त्याचा तो जर 1 मोल असेल, तो जर 1 मोल असेल, 1 मोल म्हणजे किती? त्याचे पार्टिकल किती असतील? 6 × 10⁻23 एवढे जर ते असतील तर तो एवढाच एरिया ऑक्युपाय करतो. किती? 22.4 लिटर. करताय? कोणताही जगातला गॅस जर 0 डिग्री सेल्सिअसला असेल आणि त्याचं प्रेशर जर 1 atm असेल आणि तो जर 1 मोल असेल, तो काय असेल? 1 मोल असेल तर तो एवढाच व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो, किंवा एवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय होत असेल. आणि जर टेम्परेचर 0 आणि प्रेशर 1 असेल तर तो गॅस 1 मोलच असतो. काय असतो? 1 मोलच असतो. तर गॅसला आपण कशात मोजतो? गॅसला आपण मोजतो बेसिकली लिटर मध्ये, बरोबर? जर तुम्हाला म्हटलं की गॅस, आता मला एक हेलियम गॅस घ्यायचा आहे, तर मी असं म्हणणार का मला 200 ग्रॅम घ्यायचं आहे, की 200 kg घ्यायचं आहे?
मी असं म्हणणार, मी 22.4 लिटर हेलियम गॅस घेतला. रिॲक्शन मध्ये मी किती गॅस घेतला? 22.4 लिटर घेतला. मग रिॲक्शन केमिस्ट्री वाला म्हणतो 22.4 किती टेम्परेचर घेतला? 0 ला घेतला. प्रेशर किती होतं? 1 atm. म्हणजे तुम्ही 1 मोल ऑफ हेलियम गॅस यूज केलेला आहे. तुम्ही किती गॅस घेतलाय? 1 मोल. केमिस्ट्रीमध्ये जर तुम्हाला व्हॉल्यूम माहिती असेल, काय हॅलो विराज, तर तुम्हाला मोल सांगता येतात. मी जर 22.4 लिटर जर कोणताही गॅस घेत असेल आणि टेम्परेचर प्रेशर जर एसटीपी असेल तर म्हणायचं तो गॅस 1 मोल आहे. जर मी असं म्हटलं तर 44.8 लिटर ऑफ मी कोणताही एक हेलियम गॅस घेतला, 0 डिग्री सेल्सिअस ला घेतला, 1 atm ला घेतला, तर काय मी 2 मोल्स ऑफ हेलियम गॅस येतील. किती मोल घेतलाय? 2 मोल्स. त्या 2 मोल मध्ये किती पार्टिकल आहेत? 2 × 6 × 10⁻23 एवढे पार्टिकल आहेत. कळाली गोष्ट? डोक्यात जाते. गॅस हे व्हॉल्यूम मध्ये घेतले जातात आणि मग त्याचं जर मोल कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला व्हॉल्यूम मध्येच कॅल्क्युलेट करावं लागतं. चलो एक्झाम्पल. फॉर्म्युला काय आहे? चला फॉर्म्युला नंबर 1. चला लिहा फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. कोणत्याही गॅसचे जर मोल काढायचे असतील तर नंबर ऑफ मोल्स ऑफ पर्टिक्युलर गॅस, तर गिवन मास असेल का? कधी तुम्हाला मास दिलं जाईल का? नाही. मास कसं काय दिलं जाईल? तुम्हाला व्हॉल्यूम दिलं जाईल. काय दिलं जाईल? एवढ्या लिटरचा मी गॅस घेतला. व्हॉल्यूम फक्त एसटीपी ला असला पाहिजे. कशाला? एसटीपी ला असला पाहिजे. खाली मोलार मास टाकायचं. काय टाकायचं? मोलार व्हॉल्यूम ऑफ द गॅस. फॉर्म्युला नाही कळाला काही प्रॉब्लेम नाही. त्या फॉर्म्युला खाली मॉडीफाय करा. काय करा? शॉर्टकट. कोणत्याही गॅसचे जर मोल काढायचे असतील तर व्हॉल्यूम दिलेला असेल त्याला 22.4 लिटरने डिवाइड करा. काय करा? 22.4 DMQ म्हणजे काय? लिटर. तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतील. काय मिळतील? नंबर ऑफ मोल्स. आणि एकदा नंबर ऑफ मोल्स मिळाले की नंबर ऑफ पार्टिकल कसे काढायचे? नंबर ऑफ मोल्स इंटू, चला खाली लिहा पुन्हा. मग एकदा नंबर ऑफ मोल मिळाल्यानंतर काय करायचं? नंबर ऑफ ऍटम्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स मल्टिप्लाय बाय अवॉगाड्रो नंबर. कळलं का? शिंदे शिंदे सर कळालं. बरोबर. ते स्पीकर ब्लूटूथ लावलेलं म्हणून ते माईक ओपन नाही होत, म्हणून काढून फोन करायला. ठीक आहे. चला लास्ट क्वेश्चन. कोण वाचणार आहे? यश. Calculate the number of moles and molecules of वाचा वाचा वाचा, जोरात वाचायचं. ओंकार बोलायचं नाही. ammonia NH3 gas in volume 67.2 kmg of its measured at STP. यश. चला विराज, काय वाटतं काय करावं लागेल? हे बघा, चला आपण स्टेप बाय स्टेप बघू. कॅल्क्युलेट करायला सांगितलंय तुम्हाला नंबर ऑफ मोल्स. या चॅप्टर मध्ये हेच काढायचंय. नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ पार्टिकल. मोल्स काढल्याशिवाय पार्टिकल निघतच नाही. पार्टिकलला फक्त मल्टिप्लाय करायचं. मग नंबर ऑफ मोल्स काढायचे कोणाचे? अँड मॉलिक्युल्स, म्हणजे पुन्हा तेच मॉलिक्युलही काढायचे. कोणासाठी? अमोनियासाठी. ठीक आहे. अमोनिया माहिती तुम्हाला. गॅस फॉर्म मध्ये ते लिहिलंय. अमोनिया काय असतो? गॅस असतो. गॅस साठी मागचा फॉर्म्युला चालणार नाही. गॅस साठी ग्रॅमचा फॉर्म्युला चालणार नाही. हे लक्षात घ्यायचं. इथे ग्रॅम चालणार नाही, इथे व्हॉल्यूम येणार. आणि तुम्हाला व्हॉल्यूम दिलेलं आहे. तुम्हाला गिवन व्हॉल्यूम दिलेलं आहे. तर फॉर्म्युल्यामध्ये मी सांगितलं होतं गिवन व्हॉल्यूम. काय गिवन? व्हॉल्यूम. कारण गॅस आहे आणि एसटीपी ला गेलाय म्हणजे प्रश्न सोपा केला. एसटीपी ला आपल्याला माहिती आहे की 1 एसटीपी ला काय असतं? एका मोलचा व्हॉल्यूम किती असतो? मोलार व्हॉल्यूम किती असतो? 22.4 लिटर असतो. मोलार व्हॉल्यूम म्हणणार त्याला. आता मोलार मास म्हणणार का? मग इथे कन्सेप्ट काय वापरायचं गॅसला?
मोलार व्हॉल्यूम करायचं, मोलार व्हॉल्यूम. मग चला गिवन वर लिहायचं. व्हॉल्यूम ऑफ द अमोनिया गिवन किती आहे? 67.2. आपल्याला माहिती एसटीपी ला कोणत्याही गॅसचा एका मोलचा व्हॉल्यूम किती असतो? एका मोलचा व्हॉल्यूम म्हणजे मोलार व्हॉल्यूम किती असतो? 22.4. यात प्रॉब्लेम आहे का? गिवन व्हॉल्यूम आणि इथं रट्टा मारलाय आपण. एसटीपी ला प्रत्येक गॅसचा व्हॉल्यूम हा एका मोलचा 22.4 असतो. यात काही प्रश्न आहे का? कोणतेही गॅस जगात. यश पॉइंट कळाला? गिवन आणि मोलार बरोबर. मग प्रश्न संपला. मग तुम्हाला माहितीये नंबर ऑफ मोल्स कोणत्याही गॅसचे कसे काढतात? गिवन व्हॉल्यूम बाय मोलार व्हॉल्यूम. मागे कसं काढायचे आपण? गिवन मास बाय मोलार मास. आता व्हॉल्यूम गॅस आला ना, गिवन व्हॉल्यूम बाय मोलार व्हॉल्यूम. चला लिहा, फॉर्म्युला लिहा. चला काय लिहा? नंबर ऑफ मोल्स काय? टेम्परेचर प्रेशर चेंज. तर हा फॉर्म्युला आपण अप्लाय नाही करणार. मग गिवन व्हॉल्यूम किती आहे? 67. मोलार व्हॉल्यूम किती आहे? मोल आलेत. एकदा मोल आल्यानंतर कोणाची मोल येऊ? मल्टिप्लाय बाय मोल आल्यानंतर प्रश्न संपला. मोल नंतर काय करायचं? मल्टिप्लाय करायचं 6 × 10⁻³ ने. तेवढे तुम्हाला मॉलिक्युल पार्टिकल जे काय ते मिळतील. फक्त आपल्याला काय फाइंड आउट करायचं? नंबर ऑफ मोल. चला न्यूमेरिकल. चला न्यूमेरिकल लिहा 1.7. लिहा 1.7. एकच मिनिट राहिले तर न्यूमेरिकल मध्ये बघून घ्या. काय करणार? फॉर्म्युला काय लिहिणार? हॅलो, हे कळालं तुम्हाला? व्हॉल्यूम तर सिंपल आहे, फक्त फॉर्म्युला बदलवायचा. नंबर ऑफ मोल ऑफ गॅस म्हटलं तर चला फॉर्म्युला लिहून घ्या. नंबर ऑफ मोल ऑफ गॅस इक्वल्स टू गिवन व्हॉल्यूम बाय मोलार व्हॉल्यूम. आणि गिवन व्हॉल्यूम जो असतो तो दिलेला असतो आणि मोलार व्हॉल्यूम फिक्स असतो. मोलार व्हॉल्यूम फिक्स असतो, हा चेंज होणार नाही. 22.4. फक्त काय पाहिजे? एसटीपी पाहिजे. काय पाहिजे? एसटीपी. एसटीपी असेल तरच 22.4 ने डिवाइड करायचं. तर लिहा लवकर, एकच मिनिट राहिलाय. काय? गिवन व्हॉल्यूम बाय मोलार व्हॉल्यूम. आणि मोलार व्हॉल्यूम ऍट एसटीपी 22.4 लिटर.